Good morning, students. Today we are going to learn registers in parallel. Means how are registers connected in parallel system. नमस्कार विद्यार्थी मित्र हो. आज आपण रोधांची समांतर जोडणी म्हणजेच परिपथामध्ये रोध समांतर पद्धतीने कसे जोडले जातात याची माहिती अभ्यासणार आहोत. Lecture we have seen that registers are connected in two systems, that is registers in series system and registers in parallel system. And now we are going to learn how are the registers to be connected in parallel system. पाठीमागच्या तासाला आपण अभ्यास केला आहे की रोधांची जोडणी दोन पद्धतीने केली जाते. एक म्हणजे रोधांची एकसर जोडणी आणि दोन म्हणजे रोधांची समांतर जोडणी. आणि यापैकी आज आपण रोधांची समांतर जोडणी कशी केली जाते हे पाहूया. इन द फिगर 3.9 R1, R2 and R3 are the three registers which are connected in the 2 points C and D in a particular circuit. बाजूच्या 3.9 या आकृतीमध्ये R1, R2 आणि R3 हे तीन रोध एका परिपथाच्या C आणि D या दोन टोकामध्ये समांतर पद्धतीने जोडलेले आहेत. If we observe the figure carefully, then we know that how are the registers to be connected in parallel system. जर आपण या आकृतीचं बारकाईनं निरीक्षण केलं तर रोध समांतर पद्धतीने कसे जोडले जातात हे आपण पाहू शकतो किंवा सांगू शकतो. व्हॉट इज रेजिस्टर्स इन पॅरलल. मग आता आपण समांतर रोधांची जोडणी कशी असते किंवा रोधांची समांतर जोडणी म्हणजे काय हे बघूया. If the ends of registers are connected at both sides by keeping them one below other, then the registers are said to be connected in parallel system. जर रोध एका खाली एक ठेवून दोन्ही बाजूंची टोके त्या बाजूंना जोडून परिपथामध्ये जोडले असतील तर ते रोध समांतर पद्धतीने जोडलेले आहेत असे म्हणू शकतो. If the ends of registers are connected at both sides by keeping them one below other, then the registers are said to be connected in parallel system. जर रोध एका खाली एक ठेवून त्या रोधांची एका बाजूची सर्व टोके एकत्र करून त्याचप्रमाणे दुसऱ्या बाजूची सर्व टोके त्याच बाजूला एकत्र करून जर जोडलेले असतील तर रोधांच्या या जोडणीला समांतर जोडणी असं म्हणतात. इन फिगर 3.9 registers R1, R2 and R3 are connected in parallel system. तर 3.9 या आकृतीमध्ये R1, R2 आणि R3 हे तीन रोध समांतर जोडणीत जोडलेले आहेत. The points on the left side of
these resistors are connected to ammeter and the other point of the ammeter are connected at the point C in the circuit, while points on the right hand side of the resistors are togetherly connected at the point D. Thus, we can connect these three resistors in between 2 points, that is C and D, in a parallel system. आकृतीमध्ये R1, R2 आणि R3 या तीन रोधांच्या डाव्या बाजूची टोके प्रत्येकी एका ॲमीटरला जोडलेली आहेत आणि ॲमीटरची दुसरी टोके एकत्र करून ती C या टोकाला जोडलेली आहेत. त्याचप्रमाणे या तीन रोधांच्या उजव्या बाजूची टोके एकत्र करून ते D या ठिकाणी जोडलेले आहेत आणि अशा पद्धतीने हे तीनही रोध समांतर पद्धतीने या परिपथामध्ये जोडलेले दिसून येतात. आता अशा प्रकारे जोडलेल्या या रोधांची जी वैशिष्ट्ये आहेत ती वैशिष्ट्ये आणि या रोधांचा जो एकूण परिणामी रोध आहे तो कसा काढला जातो त्याची जी माहिती आहे ती माहिती आता आपण पुढे पाहणार आहोत. The figure shows three resistors, that is R1, R2 and R3 connected in parallel between the points C and D. V is the potential difference between C and D. R1, R2 आणि R3 हे तीन रोध C आणि D या परिपथाच्या दोन बिंदूंमध्ये जोडलेले आहेत आणि या दोन बिंदूंच्या दरम्यान असणारं विभवांतर V असल्याचे इथं सांगितले आहे. Let I1, I2 and I3 be the currents flowing through R1, R2 and R3 respectively. समजा I1 हा R1 मधून, I2 हा R2 मधून आणि I3 हा R3 मधून जाणारा विद्युत प्रवाह असेल तर काय म्हटलंय, then the total current flowing through the circuit, तर त्या परिपथामधून वाहणारा एकूण प्रवाह किती असेल, is given by the formula I is equal to I1 plus I2 plus I3. आता या परिपथातून वाहणारी एकूण विद्युतधारा आपल्याला या सूत्राने मिळवता येईल, I बरोबर I1 अधिक I2 अधिक I3. दिस इज द इक्वेशन नंबर फर्स्ट. आणि हे आपल्याला पहिलं समीकरण मिळालंय की ज्या पहिल्या समीकरणाच्या सहाय्याने आपण परिपथातून वाहणारी एकूण विद्युतधारा काढू शकतो, I is equal to I1 plus I2 plus I3. Let RP be the effective resistance between C and D. जर C आणि D या दोन बिंदूंच्या दरम्यान असणारा एकूण परिणामी रोध RP असेल, RP म्हणजे काय, R फॉर रेजिस्टन्स अँड P फॉर पॅरलल. रेजिस्टन्स फॉर पॅरलल म्हणजे समांतर जोडणीमध्ये जोडलेल्या रोधांचा एकूण परिणामी रोध दर्शवण्यासाठी आपण या ठिकाणी RP ही संज्ञा वापरतो. तर जर या सर्व रोधांचा एकूण परिणामी रोध त्या C आणि D या दोन बिंदूंच्या दरम्यान किती असेल म्हणलेलं त्यांनी RP, देन अकॉर्डिंग टू ओहम्स लॉ, तर ओहमच्या नियमानुसार आपल्याला काय मिळेल, I इज इक्वल टू V अपॉन RP. तर ओहमचा जो नियम आहे हा ओहमचा नियम की ज्या ओहमच्या नियमाचा वापर करून आपल्याला त्या परिपथामधून वाहणारी विद्युतधारा I इज इक्वल टू V अपॉन R या सूत्राचा वापर करून काढता येते. आणि म्हणून काय म्हणले बघा, लेट RP दॅट इज रेजिस्टन्स इन पॅरलल सिस्टीम बी द इफेक्टिव्ह रेजिस्टन्स बिटवीन C and D, देन अकॉर्डिंग टू ओहम्स लॉ I इज इक्वल टू V अपॉन RP. जर RP हा C आणि D या दोन बिंदूंच्या दरम्यान असणारा एकूण परिणामी रोध असेल तर काय म्हटलंय, ओहमच्या नियमानुसार
त्या परिपथामधून वाहणारी विद्युतधारा आपल्याला कोणत्या सूत्राने मिळेल? I बरोबर V/R. आता या ठिकाणी RP म्हणजेच रेजिस्टर्स आर कनेक्टेड इन पॅरलल, सो R is equal to RP. Hence I, that is the current flowing through the circuit, is equal to V/RP. आता याच पद्धतीनं आपण R1, R2 आणि R3 या तीनही रोधामधून वाहणारी विद्युतधारा काढू शकतो. सिमिलरली I1 is equal to V/R1, I2 is equal to V/R2 and I3 is equal to V/R3. म्हणजे याच सूत्राचा वापर करून आपण I1, I2 आणि I3 म्हणजेच रोध क्रमांक 1, 2 आणि 3 यामधून वाहणारी विद्युतधारा काढू शकतो. आणि आता या मिळालेल्या ज्या किमती आहेत, या मिळालेल्या किमती जर वरील समीकरण क्रमांक 1 मध्ये आपण टाकल्या तर आपल्याला काय मिळेल बघा. सबस्टिट्यूटिंग दीज व्हॅल्यूज इन इक्वेशन फर्स्ट. म्हणजे या किमती जर समीकरण क्रमांक 1 मध्ये घातल्या तर समीकरण क्रमांक 1 कसं बनलं बघा बरं. I is nothing but V/RP. Hence V/RP is equal to I1, that is V/R1, plus I2, that is V/R2, plus I3, that is V/R3. Hence this equation will become V/RP is equal to V/R1 plus V/R2 plus V/R3. Here V is common in all the terms in the equation. Hence, if we take V common, then we will get the equation 1/RP is equal to 1/R1 plus 1/R2 plus 1/R3. जर आपण प्रत्येक पदामध्ये असणारं V समान असल्यामुळे, सामायिक असल्यामुळे बाजूला काढून घेतल्यास आपल्याला वरील समीकरण याप्रमाणे मिळेल. 1/RP बरोबर 1/R1 अधिक 1/R2 अधिक 1/R1. आता खाली काय म्हणले बघा. इफ n नंबर ऑफ रेजिस्टर्स आर कनेक्टेड इन पॅरलल, जर n इतके रोध समांतर पद्धतीने जोडले असतील तर वरील सूत्र आपल्याला कसं मिळेल. 1/RP is equal to 1/R1 plus 1/R2 plus 1/R3 plus dash 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 1/Rn. This is the formula used to calculate effective resistance of resistors which are connected in parallel system. आणि हे आहे सूत्र की ज्याचा वापर करून आपण परिपथामध्ये जोडलेल्या समांतर पद्धतीने जोडलेल्या रोधांचा एकूण परिणामी रोध काढू शकतो. सूत्र आहे 1/RP बरोबर 1/R1 अधिक 1/R2 अधिक 1/R3 अधिक डॅश 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 1/Rn. आता 1/RP म्हणजे काय. परिणामी रोधांचा व्यस्तांक आहे. 1/R1 म्हणजे काय. पहिल्या रोधाचा व्यस्तांक आहे. 1/R2 दुसऱ्या, तर 1/R3 तिसऱ्या रोधाचा व्यस्तांक आहे. म्हणजे या सूत्रावरून आपल्याला असं लक्षात येतं की समांतर जोडणीनं जोडलेल्या सर्व रोधांच्या व्यस्तांकांची बेरीज केली असता ही बेरीज त्या परिपथामध्ये असणाऱ्या एकूण परिणामी रोधाच्या व्यस्तांका एवढी असते. हे आहे एकूण परिणामी रोध काढण्याचं समांतर जोडणीसाठी वापरण्यात येणारं सूत्र. आता यानंतर या प्रकरणातल्या पानावरती शेवटी एक चौकट दिले की ज्या चौकटीमध्ये काय दिले बघा. इव्हन इफ एनी वन ऑफ सेव्हरल बल्ब्स कनेक्टेड इन पॅरलल बिकम्स नॉन फंक्शनल बिकॉज ऑफ सम डॅमेज टू इट्स फिलामेंट्स.
जर समजा समांतर जोडणीमध्ये जोडलेल्या अनेक बल्बपैकी एखादा बल्ब अकार्यक्षम असेल, म्हणजेच प्रकाश देत नसेल, कारण ड्यू टू सम डॅमेज, बिकॉज ऑफ सम डॅमेज टू इट्स फिलामेंट, त्याच्या फिलामेंटला, कुंडलाला काहीतरी इजा पोचल्यामुळं किंवा तुटल्यामुळं तो बल्ब लागत नसेल, तर काय म्हणले, द सर्किट डज नॉट ब्रेक. तो जो परिपथ आहे तो परिपथ खंडित होत नाही. ॲज द करंट फ्लोज थ्रू द अदर बल्ब. 5. दुसऱ्या मार्गाने विद्युत प्रवाह जात असल्यामुळे परिपथ खंडित होत नाही. अँड हेन्स रेस्ट ऑफ द बल्ब लाईट अप. आणि त्यामुळं उर्वरित जे बल्ब आहेत ते प्रकाशित होताना दिसत आहेत, की जे आपण एकसर पद्धतीमध्ये मात्र विरुद्ध पाहिलं आहे. एकसर पद्धतीमध्ये जोडलेल्या रोधांपैकी किंवा बल्बपैकी एकही बल्ब जर खंडित झाला, म्हणजे त्याचं फिलामेंट किंवा कुंडल तुटलं, तर पुढे विद्युत प्रवाह वाहून नेला जात नाही. त्यामुळं सर्व बल्ब बंद असतात. तसं समांतर जोडणीमध्ये मात्र होत नाही. आणि दुसरी माहिती दिली आहे, when several bulbs are connected in parallel, they emit same amount of light as when they are connected individually in the circuit. जर अनेक बल्ब समांतर पद्धतीने जोडले असतील तर त्यांच्यामधून बाहेर पडणारा प्रकाश, they emit the same amount of light as when they are connected individually in the circuit. म्हणजे जर अनेक बल्ब समांतर पद्धतीने जोडले असतात, त्यातला प्रत्येक बल्ब स्वतंत्रपणे जोडल्यानंतर ज्या प्रकाशाने किंवा ज्या प्रखरतेने प्रकाशित असतो तेवढ्याच प्रखरतेने समांतर जोडणीमध्ये प्रकाश देत असतो. while bulbs connected in series emit less light than when connected individually. मात्र एकसर जोडणीमध्ये हे बल्ब जोडले तर प्रत्येक बल्बमधून मिळणारा प्रकाश हा वैयक्तिक तो बल्ब जोडल्यानंतर, एक एकटा जोडल्यानंतर मिळणाऱ्या प्रकाशापेक्षा कमी असतो. हे आपण मागं पाहिलेलं आहे. पण इथं मात्र प्रत्येक बल्ब, समांतर जोडणीमध्ये जोडलेला प्रत्येक बल्ब एक एकटा जोडल्यानंतर मिळणाऱ्या प्रखरतेनंच प्रकाश देत असतो. आता आपण समांतर जोडणीची जी वैशिष्ट्ये आहेत ती वैशिष्ट्ये अभ्यासूया. इफ रेजिस्टर्स आर कनेक्टेड इन पॅरलल, जर रोध समांतर पद्धतीने जोडले असतील तर त्या रोधांची काय वैशिष्ट्ये असतात बघा. फर्स्ट, द इनव्हर्स ऑफ इफेक्टिव्ह रेजिस्टन्स इज इक्वल टू द सम ऑफ इनव्हर्सेस ऑफ इंडिव्हिज्युअल रेजिस्टन्सेस. म्हणजे काय पहा, द इनव्हर्स ऑफ इफेक्टिव्ह रेजिस्टन्स म्हणजे परिणामी रोधांचा व्यस्तांक. द इनव्हर्स ऑफ इफेक्टिव्ह रेजिस्टन्स इज इक्वल टू, हा बरोबर असतो कुणाशी, टू द सम ऑफ इनव्हर्सेस ऑफ इंडिव्हिज्युअल रेजिस्टन्स, त्या परिपथामध्ये जोडलेल्या सर्व रोधांच्या वैयक्तिक रोधाच्या व्यस्तांकाच्या बेरजे एवढा. The inverse of effective resistance is equal to the sum of inverses of individual resistance. म्हणजे परिणामी रोध जो आहे, या परिणामी रोधांचा व्यस्तांक हा त्या समांतर जोडणीत जोडलेल्या सर्व रोधांच्या व्यस्तांकांच्या बेरजे एवढा असतो. दिस इज द फर्स्ट characteristic of the resistors connected in parallel. If we connect number of resistors in parallel, then first property is the inverse of the effective resistance is equal to the sum of inverses of individual resistances. Second characteristic, the current flowing through an individual resistor. The current flowing through an individual resistors,
प्रत्येक रोधामधून वाहणारी विद्युतधारा इज प्रोपोर्शनल टू, ही समप्रमाणात असते. कशाशी? द इन्व्हर्स ऑफ इट्स रेजिस्टन्स, त्या रोधाच्या व्यस्तांकाशी. आता रोधाच्या व्यस्तांकाशी समप्रमाणात असते म्हणजेच रोधाशी व्यस्त प्रमाणात असते. याचा अर्थ काय? द करंट फ्लोईंग थ्रू एन इंडिव्हिज्युअल रेजिस्टर इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द रेजिस्टन्स ऑफ ए रेजिस्टर. म्हणजे एखाद्या रोधामधून वाहणारी विद्युतधारा ही त्या रोधाच्या व्यस्त प्रमाणात असते. म्हणजे रोधाची किंमत वाढली तर विद्युत प्रवाह कमी आणि रोधांची किंमत जर कमी झाली तर विद्युत प्रवाह जास्त. अँड द टोटल करंट फ्लोईंग थ्रू द सर्किट इज द सम ऑफ करंट फ्लोईंग थ्रू इंडिव्हिज्युअल रेजिस्टर्स. आणि परिपथातून वाहणारी एकूण विद्युतधारा ही त्या परिपथात जोडलेल्या प्रत्येक रोधातून वाहणाऱ्या विद्युत प्रवाहाच्या बेरजे एवढी असते. याचा अर्थ हा जो करंट आहे, ही जी विद्युतधारा आहे ती प्रत्येक रोधाच्या किमतीनुसार त्या त्या रोधाजवळ विभागलेली आहे. The total current flowing through the circuit is the sum of currents flowing through individual resistors. Third characteristic, the potential difference across all resistors is the same. प्रत्येक रोधाभोवताली असणारं विभवांतर, the potential difference across all resistors, प्रत्येक रोधाभोवताली असणारं विभवांतर हे समान असतं, is the same. Fourth property, the effective resistance of resistors connected in parallel. समांतर जोडणीमध्ये जोडलेल्या सर्व रोधांचा एकूण परिणामी रोध हा काय असतो? इज लेस दॅन द लिस्ट रेजिस्टन्स ऑफ इंडिव्हिज्युअल रेजिस्टर्स. हा त्या समांतर जोडणीमध्ये जोडलेल्या सर्वात कमी किंमत असलेल्या रोधा एवढी असते. The effective resistance of resistors connected in parallel is less than the least resistance of the individual resistors. म्हणजे समांतर जोडणीमध्ये जोडलेल्या सर्व रोधांपैकी सर्वात कमी किंमत असलेल्या रोधा एवढी किंवा रोधापेक्षा कमी किंमत ही त्या परिपथामध्ये असलेल्या एकूण परिणामी रोधाची असते. आणि म्हणून शेवटचा पाचवं वैशिष्ट्य काय दिलं बघा, दिस अरेंजमेंट इज युज्ड टू रिड्यूस द रेजिस्टन्स इन ए सर्किट. आणि म्हणून ही रोधांची समांतर जोडणी कशासाठी वापरलं ते? इज युज्ड टू रिड्यूस रेजिस्टन्स इन ए सर्किट. परिपथातील रोध कमी करण्यासाठी वापरण्यात येते. These are the characteristics of resistors connected in parallel system. ही आहेत समांतर जोडणीत जोडलेल्या रोधांची वैशिष्ट्ये. आता आपण रोधांचं जे सूत्र आहे त्या सूत्राचा वापर करून आपण उदाहरणं कशी सोडवतात ते पाहणार आहोत. Solved examples of resistors in parallel. समांतर जोडणीमध्ये जोडलेल्या रोधांच्या बाबतीत सोडवून दिलेली काही उदाहरणे. आता एक्झाम्पल नंबर फर्स्ट, रेजिस्टर्स हॅव्हिंग रेजिस्टन्सेस 15 ओहम, 20 ओहम अँड 10 ओहम आर कनेक्टेड इन पॅरलल. जर 15 ओहम, 20 ओहम आणि 10 ओहम रोध असणारे रोधक जर परिपथामध्ये समांतर जोडणीत जोडलेले असतील तर प्रश्न काय विचारलाय? व्हॉट इज द इफेक्टिव्ह रेजिस्टन्स इन द सर्किट. तर त्या परिपथाचा एकूण परिणामी रोध
किती असेल हा प्रश्न आहे. गिवन थिंग्स आर R1 that is 15 ohm, R2 20 ohm and R3 10 ohm. आपणाला R1, R2 आणि R3 हे तीन रोध की जे 15 ओहम, 20 ओहम आणि 10 ओहम क्षमता असणारी आहेत ते परिपथामध्ये जोडलेले आहेत हे दिलेले आहे. आणि आपल्याला त्या परिपथाचा एकूण परिणामी रोध काढायचा आहे. द फॉर्म्युला used to calculate the total effective resistance of resistors connected in parallel is 1 upon Rp is equal to 1 upon R1 plus 1 upon R2 plus 1 upon R3. आता आपणाला समांतर जोडणीत जोडलेल्या सर्व रोधांचा एकूण परिणामी रोध काढण्यासाठीचं सूत्र माहित आहे. सूत्र आहे 1/Rp बरोबर 1/R1 अधिक 1/R2 अधिक 1/R3. आता आपण R1, R2 आणि R3 च्या या किमती घालूया. 1/Rp बरोबर 1/15 अधिक 1/20 अधिक 1/10. 1 upon Rp is equal to 1 upon 15 plus 1 upon 20 plus 1 upon 10. आता या ठिकाणी we have to add 1 upon 15 plus 1 upon 20 plus 1 upon 10 these three fractions. आता इथं तीन अपूर्णांकांची बेरीज करायची आहे आणि अपूर्णांकांची बेरीज कशी करतात हे आपल्याला माहित आहे. छेद समान करून आपल्याला अपूर्णांकाची बेरीज करता येते. आता या ठिकाणी 1/15, 1/20 आणि 1/10 या तीनही अपूर्णांकांचे छेद भिन्न आहेत आणि त्यामुळं 15, 20 आणि 10 या तीन संख्यांनी भाग जाणारी लहानात लहान संख्या म्हणजेच या तीनही संख्यांचा लसावी आपल्याला शोधायचा आहे की जो 60 येतो. आणि म्हणून या तीनही अपूर्णांकांचा छेद 60 होईल याकरता अंशाला आणि छेदाला एखाद्या समान संख्येनं गुणून आपणाला छेद 60 करून घ्यावयाचा आहे. 1/15 ला 4 न गुणल्यास 4/60 आपणाला अपूर्णांक मिळेल. 1/20 ला 3 न गुणल्यास 3/60 हा अपूर्णांक मिळेल आणि 1/10 ला 6 न गुणल्यास 6/60 हा अपूर्णांक मिळेल की ज्या तीनही अपूर्णांकांचे छेद समान असल्यामुळे आपण त्यांची बेरीज करू शकतो. छेद तोच ठेवला 60 आणि फक्त अंशांची बेरीज केली 4 अधिक 3 अधिक 6 बरोबर 13 आणि त्यामुळे उत्तर आले 13/60. 1 upon Rp is equal to 1 upon 15 plus 1 upon 20 plus 1 upon 10 which is equal to 13 upon 60. 1 upon Rp is the inverse of effective resistance. Hence we have to take inverse of both sides so that we will get the resistors in parallel system. आता आपणाला 1 upon Rp म्हणजेच परिणामी रोधांच्या व्यस्तांकाची किंमत मिळाली आहे 13/60. आपल्याला परिणामी रोध काढायचा आहे आणि म्हणून दोन्ही बाजूंचा व्यस्तांक घेतल्यास समीकरणाच्या दोन्ही बाजूंचा व्यस्तांक घेतल्यास आपल्याला मिळेल Rp is equal to 60 upon 30. And if we divide 60 by 13, we will get the answer 4.615 ohm. This is the resistance in parallel system, that is 4.615 ohm. आणि हा या परिपथाचा एकूण परिणामी रोध आहे. या पद्धतीनं हे पहिलं उदाहरण सोडवलेलं आहे. आणि आता सेकंड एक्झाम्पल. 3 resistors having resistances of 5 ohm, 10 ohm and 30 ohm are connected in parallel. 5 ओहम, 10 ओहम आणि 30 ओहम रोध असणारे 3 रोधक
समांतर पद्धतीने जोडलेले आहेत. ए पोटेन्शियल डिफरन्स ऑफ 12 व्होल्ट इज अप्लाइड अक्रॉस देम. आणि त्यांच्यामध्ये 12 व्होल्ट इतकं विभवांतर प्रयुक्त केलेलं आहे. ऑब्टेन द करंट फ्लोईंग थ्रू द सर्किट. आपणाला परिपथामधून वाहणारी एकूण विद्युतधारा काढायची आहे. अँड थ्रू इंडिव्हिज्युअल रेजिस्टर्स. आणि प्रत्येक रोधामधून वाहणारी विद्युतधारा सुद्धा काढायची आहे. व्हॉट इज द इफेक्टिव्ह रेजिस्टन्स इन द सर्किट. आणि शेवटी या परिपथाचा एकूण रोध किती आहे हे सुद्धा काढायचं आहे. द गिवन थिंग्स आर R1 5 ओहम, R2 10 ओहम and R3 30 ohm. And the potential difference applied in the circuit is 12 volt. That is V is equal to 12 volt. By using Ohm's law, ओहमच्या नियमाचा वापर करून we can calculate the currents flowing through the resistors R1, R2 and R3 individually. ओहमच्या सूत्राचा वापर करून आपण R1, R2 आणि R3 या 3 रोधामधून वाहणारा विद्युत प्रवाह काढू शकतो. द फॉर्म्युला इज I is equal to V upon R. Hence I1 is equal to V upon R1. V is 12 volt, R1 is 5. Hence I1 is equal to 12 upon 5, that is 2.4 ampere. This is the current flowing through the first resistor which have 5 ohm resistors. आता हा I1 जो करंट मिळालेला आहे, विद्युत प्रवाह मिळालेला आहे की जो R1 या पहिल्या रोधातून जातो की ज्या रोधाची किंमत आहे 5 ओहम. I2 is equal to V upon R2. V is 12, R2 is 10. 12 upon 10 is 1.2 ampere. I2, that is the current flowing through the second resistor, is 1.2 ampere. And now the current flowing through the third resistor, that is I3, is equal to V upon R3, 12 upon 30, that is 0.4 ampere. Thus we will get the current flowing through R1, R2 and R3, that is 2.4 ampere, 1.4 ampere and 0.4 ampere. These are the currents flowing through the resistors R1, R2 and R3 which are connected in parallel system. Now we will get the total current flowing through the circuit by adding these values. आता आपण या किमतींची जर बेरीज केली तर आपल्याला त्या परिपथामधून वाहणारी एकूण विद्युतधारा मिळेल. I is equal to I1 plus I2 plus I3 which is equal to 2.4 plus 1.2 plus 0.4. If we add this, we will get the answer 4 ampere. Means 4 ampere is the current flowing through the circuit. म्हणजेच या परिपथामधून वाहणारी विद्युतधारा 4 एम्पियर इतकी आलेली आहे. And now we will calculate the total effective resistance in the circuit. आणि आता आपण शेवटच्या प्रश्नाचं उत्तर म्हणजेच या परिपथाचा एकूण परिणामी रोध किती असेल हे आपण काढूया. 1 upon RP is equal to 1 upon R1 plus 1 upon R2 plus 1 upon R3 which is equal to 1 upon 5 plus 1 upon 10 plus 1 upon 30. If we add these fractions, we will get 6 plus 3 plus 1 upon 30 which is equal to 10 upon 30 which is nothing but 1 upon 3. आणि अशा पद्धतीनं आपण 1/RP बरोबर 1/R1 अधिक 1/R2 अधिक 1/R3 या सूत्राचा वापर करून 1/5 अधिक 1/10 अधिक 1/30 या 3 अपूर्णांकांची बेरीज मागाशी सांगितल्याप्रमाणेच छेद समान करून केल्यास ती बेरीज येते 10/30. संक्षिप्त रूप दिल्यास 1/RP ची किंमत येते
1/3 म्हणजे परिणामी रोधाचा व्यस्तांक मिळालेला आहे आपल्याला 1/3. दोन्ही बाजूस जर आपण गुणाकार व्यस्त घेतला तर आपल्याला RP बरोबर 3/1 म्हणजे 3 मिळेल. आणि म्हणून RP इज इक्वल टू 3. दॅट इज द इफेक्टिव्ह रेजिस्टन्स in the circuit is 3 ohm and the current flowing through the resistances 5 ohm, 10 ohm and 30 ohm is 2.4 ampere, 1.2 ampere and 0.4 ampere respectively, and the total current flowing through the circuit is 4 ampere. अशा प्रकारे ओहमच्या नियमाचा वापर करून त्याचप्रमाणे परिणामी रोधांचं समांतर जोडणी जोडलेल्या रोधांचा परिणामी रोध काढण्याचं सूत्र वापरून आपण विविध उदाहरणे सोडवू शकतो. And now we will see the next slide in which domestic electrical connections घरगुती विद्युत जोडणी कशा प्रकारे केली जाते याविषयीची माहिती या चौकोनामध्ये दिली आहे. हा भाग चालू वर्षीच्या परीक्षेसाठी असणार नाही, तरी परंतु आपणाला घरगुती विद्युत जोडणीमध्ये कोणकोणत्या बाबींचा समावेश असतो हे माहीत असणं गरजेचं आहे. म्हणून फक्त वाचून समजावून सांगतोय तुम्हाला. द इलेक्ट्रिसिटी इन आवर होम्स इज ब्रॉट थ्रू मेन कंडक्टिंग केबल आयदर फ्रॉम इलेक्ट्रिक पोल और फ्रॉम अंडरग्राउंड केबल्स. म्हणजे आपल्या घरामध्ये जो विजेचा पुरवठा केला जातो तो जमिनी खालून किंवा जमिनीवर असणाऱ्या विजेच्या खांबावरून येणाऱ्या तारांद्वारे केला जातो. युजली देर आर 3 वायर्स इन द केबल. सामान्यपणे त्या तारांमध्ये 3 प्रकारच्या वायर्स असतात. वन इज कॉल्ड एज लाईव्ह वायर विच ब्रिंग्स इन द करंट. पहिली जी असते की जिला वीजयुक्त तार लाईव्ह वायर की ज्यामधून विद्युत धारा आपल्या घरामध्ये आणली जाते. इट हॅज रेड ऑर ब्राऊन इन्सुलेशन की ज्या वीजयुक्त म्हणजे लाईव्ह वायरवरती असणारं अवाहक आवरण जे असतं ते लाल किंवा तपकिरी रंगाचं असतं. रेड ऑर ब्राऊन कलर. द अदर वायर इज कॉल्ड एज न्यूट्रल वायर थ्रू विच द करंट रिटर्न्स. आणि दुसरी जी वायर असते या केबलमध्ये असणारी ती म्हणजे तटस्थ वायर, न्यूट्रल वायर, तटस्थ तार. थ्रू विच द करंट रिटर्न्स की ज्यामधून विद्युत प्रवाह परत जात असतो. इट इज ब्ल्यू और ब्लॅक कलर. म्हणजे या तटस्थ वायरवरती असणारं जे विसंवाहक वेष्टन आहे ते निळ्या किंवा काळ्या रंगाचं असतं. इन इंडिया द व्होल्टेज डिफरन्स बिटवीन लाईव्ह अँड न्यूट्रल वायर इज 220 व्होल्ट. भारतात जो विद्युत पुरवठा केला जातो त्या विद्युत पुरवठ्यासाठी लाईव्ह आणि न्यूट्रल म्हणजेच वीजयुक्त आणि तटस्थ तारेमध्ये असणारं विभवांतर हे 220 व्होल्ट इतकं असतं. बोथ दीज वायर्स आर कनेक्टेड टू द इलेक्ट्रिक मीटर थ्रू ए फ्यूज. आणि या दोन्ही वायर या इलेक्ट्रिक जे मीटर असतं त्या मीटरला फ्यूज मार्फत जोडल्या असतात. थ्रू ए मेन स्विच they are connected to all conducting wires inside the home so as to provide electricity to every room. आणि अशा प्रकारे त्या मीटरमधून आलेल्या या 2 वायर नंतर फ्यूज मार्फत आपल्या घरामध्ये असणाऱ्या सर्व उपकरणांना वीज पुरवठा करण्यासाठी जोडलेल्या असतात. In each separate circuit, various electrical appliances are connected between the live and neutral wires. आणि आपल्या घरामध्ये असणाऱ्या प्रत्येक परिपथामध्ये म्हणजेच जे विजेचे बोर्ड असतात त्या बोर्डमध्ये सर्व उपकरणं ही समांतर पद्धतीने जोडले असतात. द डिफरंट अप्लायन्सेस आर कनेक्टेड इन पॅरलल अँड द पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस एव्हरी अप्लायन्स इज सेम. आणि अशा प्रकारे
आपल्या घरामधील प्रत्येक उपकरण हे समांतर पद्धतीने जोडलेले असते की ज्यामुळे प्रत्येक उपकरणाला जो विद्युत पुरवठा केला जातो त्याचं विभवांतर समान असतं, सारखं असतं. अँड द थर्ड वायर विच इज कॉल्ड ॲज अर्थ वायर अँड इज ऑफ येलो ऑर ग्रीन कलर. आणि तिसरी जी तार आहे या घरगुती विद्युत जोडणीमधील ती आहे अर्थ वायर. त्याला अर्थिंग तार किंवा भूसंपर्क तार असं म्हटलं जातं की जी पिवळ्या किंवा हिरव्या रंगाची असते. दिस इज कनेक्टेड टू ए मेटल प्लेट ब्युरिड डीप अंडरग्राउंड नियर द हाऊस अँड इज फॉर सेफ्टी पर्पज. आणि ही जी तिसरी वायर आहे ही तिसरी वायर घराशेजारी किंवा घराजवळच एक खड्डा काढून त्या खड्ड्यामध्ये तांब्याची प्लेट पुरलेली असते की ज्या तांब्याच्या प्लेटला ही वायर जोडलेली असते की ज्या वायरचा उपयोग सुरक्षिततेसाठी केला जातो, फॉर सेफ्टी पर्पज. म्हणजे काय, जेव्हा परिपथातून गळतीचा विद्युत प्रवाह म्हणजे लिकेज करंट जो होतो करंट वाहत असतो तेव्हा हा लिकेज करंट जमिनीत वाहून नेण्याचं काम या अर्थ वायरद्वारे केला जातो. त्यामुळे आपणास अशा उपकरणांना स्पर्श केला तरी सुद्धा जास्त जोराचा धक्का बसत नाही. आणि फॉर दिस सेफ्टी पर्पज अर्थ वायर इज युज्ड. अशा प्रकारे सुरक्षिततेसाठी ही अर्थ वायर वापरलेली असते. नाउ वी विल सी द सेकंड पॉइंट, दॅट इज फ्यूज वायर. वितळ तार असं म्हटलं जातं. आता ही जी फ्यूज वायर आहे या फ्यूज वायरची आणि फ्यूजची जी माहिती आहे ती माहिती आपणास या दुसऱ्या चौकटीमध्ये दिली आहे. फ्यूज वायर इज युज्ड टू प्रोटेक्ट डोमेस्टिक अप्लायन्सेस. जे घरगुती उपकरणं जी आहेत त्या घरगुती उपकरणांचं संरक्षण करण्यासाठी, घरगुती उपकरणांना सुरक्षा देण्याकरता या फ्यूज वायरचा उपयोग केला जातो. इट इज मेड अप ऑफ ए मिक्सचर ऑफ सबस्टन्सेस अँड हॅज ए स्पेसिफिक मेल्टिंग पॉइंट. आता ही जी फ्यूज तार असते ती फ्यूज तार एका विशिष्ट मिश्रणापासून किंवा संमिश्रापासून तयार झाली असते की ज्याचा द्रवणांक हा कमी असतो, मेल्टिंग पॉइंट इज लो. उदाहरणार्थ तांबे आणि जस्त किंवा तांबे आणि कती यासारख्या धातूंच्या मिश्रणापासून ही जी फ्यूज वायर आहे ती फ्यूज वायर तयार केली असते की ज्या संमिश्राचा विलय बिंदू म्हणजेच मेल्टिंग पॉइंट हा कमी असतो. त्यामुळे कमी तापमानाला ही तार वितळते आणि तुटते. हे या तारेचं खास वैशिष्ट्य असतं. इट इज कनेक्टेड इन सेरीज टू इलेक्ट्रिक अप्लायन्सेस. आपल्या घरामध्ये असणारी जी उपकरणं असतात या उपकरणांना ही जी तार आहे ती एकसर पद्धतीने जोडली असते. इफ फॉर सम रिझन, जर काही कारणास्तव द करंट इन द सर्किट इन्क्रीजेस एक्सेसिव्हली, परिपथामधील विद्युत प्रवाह काही कारणास्तव जास्त प्रमाणात वाढला तर काय होतं, द फ्यूज वायर गेट्स हिटेड अप. ती जी वितळ तार आहे ती वितळ तार तापते अँड गेट मेल्ट्स, की ज्यामुळे ती वितळते. अँड दस द सर्किट गेट्स ब्रोकन अँड द फ्लो ऑफ करंट स्टॉप्स. आणि ही तार तुटल्यामुळे विद्युत प्रवाह खंडित होतो की ज्यामुळं दस प्रोटेक्टिंग द अप्लायन्स. आणि अशा प्रकारे त्या परिपथामध्ये जोडलेल्या उपकरणांचं संरक्षण केलं जातं जास्तीच्या विद्युत प्रवाहापासून. दिस वायर इज फिटेड इन ए ग्रूव्ह इन ए बॉडी ऑफ पोर्सेलिन लाईक नॉन कंडक्टिंग मटेरियल. आता ही जी तार आहे वितळ तार ती एका पोर्सेलिन सारख्या म्हणजे चिनी मातीसारख्या दुर्वाहक पदार्थापासून बनलेल्या विशिष्ट आकाराच्या उपकरणातील खाचीमध्ये बसवलेली असते. अँड फॉर डोमेस्टिक युजेस फ्यूज वायर्स विथ अप्पर लिमिट्स ऑफ 1 एम्पियर, 2 एम्पियर, 3 एम्पियर, 4 एम्पियर, 5 एम्पियर अँड 10 एम्पियर आर युज्ड.
घरगुती कारणास्तव वापरण्यात येणाऱ्या ज्या फ्यूज वायर्स आहेत त्या फ्यूज वायर्सची क्षमता 1 एम्पियर, 2 एम्पियर, 3 एम्पियर, 4 एम्पियर, 5 एम्पियर अँड 10 एम्पियर म्हणजेच 1 ते 5 एम्पियर आणि 10 एम्पियर अशी क्षमता, विद्युत प्रवाह वाहून नेण्याची क्षमता असणाऱ्या या वितळ तारांचा उपयोग घरगुती विद्युत जोडणीमध्ये केला जातो. आता या बाजूच्या आकृतीमध्ये 2 प्रकारच्या फ्यूजेसची रचना दाखवली आहे. वरचा जो प्रकार तो कार्टेज फ्यूज असं म्हटलं जातं आणि खालचा जो तो सिरॅमिक म्हणजे चिनी मातीपासून किंवा पोर्सिलेनपासून बनवलेला खालचा फ्यूज आहे आणि वरचा जो आहे तो प्लॅस्टिकपासून बनवलेला हा फ्यूज आहे. अशा वेगवेगळ्या प्रकारचे फ्यूजेस सध्या बाजारामध्ये आहेत की ज्याचा वापर आपण आपल्या उपकरणांच्या सुरक्षिततेसाठी करू शकतो. अँड नाऊ वी विल सी प्रिकॉशन्स टू बी टेकन व्हाईल युझिंग इलेक्ट्रिसिटी. आणि आता आपण वीज वापराच्या वेळी घ्यावयाची काळजी हा मुद्दा अभ्यासणार आहोत. हा सुद्धा तुम्ही विद्यार्थ्यांनी स्वयं अध्ययन करून म्हणजे स्वतः वाचून समजून घेऊन या भागाचा अभ्यास करायचा आहे. हा सुद्धा सेल्फ स्टडीसाठी असणारा चालू वर्षीचा भाग आहे. आपण तोही एकदा वाचून समजून घेऊया. प्रिकॉशन्स टू बी टेकन व्हाईल युझिंग इलेक्ट्रिसिटी म्हणजे विद्युत प्रवाह वापरत असताना घ्यावयाची काळजी. इलेक्ट्रिक स्विचेस सॉकेट्स should be fitted at a height at which small children cannot reach and put pins nails inside. जे आपल्या घरामध्ये असणारे विद्युत बटणे किंवा विद्युत सॉकेट हे अशा ठिकाणी बसवले पाहिजेत, अशा उंचीवरती बसवले पाहिजेत की ज्या ठिकाणी लहान मुलांचा हात पोहोचणार नाही, की ज्यामुळे लहान मुले या सॉकेटमध्ये पिन म्हणजे टाचण्या घालणे किंवा खिळा घालणे यासारखे उद्योग करू शकणार नाहीत, की ज्यामुळं होणारा अपघात टाळता येईल. आणि म्हणून जमिनीपासून ठराविक उंचीवरती या स्विच किंवा सॉकेटची रचना केलेली असते. बिफोर क्लिनिंग अँड इलेक्ट्रिकल अप्लायन्स विद्युत उपकरण स्वच्छ करण्यापूर्वी काय म्हटलंय? इट शुड बी स्विच्ड ऑफ अँड इट्स अ प्लग रिमूव्ड फ्रॉम द सॉकेट. म्हणजे विद्युत उपकरणांची स्वच्छता करण्यापूर्वी ते उपकरण बंद केलं पाहिजे, शिवाय त्याची प्लग पिन सॉकेटमधून काढून बाजूला ठेवली पाहिजे, की ज्यामुळे होणारे अपघात टळू शकतात. थर्ड प्रिकॉशन, one's hands should be dry while handling an electric appliance. म्हणजे प्रत्येकाचे हात हे कोरडे पाहिजेत किंवा while handling electrical appliance जेव्हा विद्युत उपकरण आपण हाताळत असतो तेव्हा प्रत्येकाचा हात हा स्वच्छ पाहिजे. पुढे बघा, and as far as possible as far as possible one should use footwear with rubber soles. आणि ज्या ज्या ठिकाणी शक्य आहे त्या ठिकाणी प्रत्येकाने रबरी तळ असणारे पादत्राणे म्हणजे शूज वापरावेत. As rubber is an insulator, it prevents the current flowing from our body, hence thereby protecting it. आणि हे जे रबरी तळ आहे, रबर विद्युत रोधक असल्यामुळे आपल्या शरीरातून जाणारा विजेचा प्रवाह जमिनीत जाऊ देत नाही, की ज्यामुळं आपणाला विजेचा धक्का बसत नाही. आणि याकरता त्यांनी काय प्रिकॉशन घ्यायला सांगितलं? वन्स हँड्स शुड बी ड्राय व्हाईल हँडलिंग अन इलेक्ट्रिक अप्लायन्स. म्हणजे विद्युत उपकरणांची हाताळणी करताना प्रत्येकाचे हात कोरडे पाहिजेत. ॲज फार ॲज पॉसिबल शक्य असल्यास वन शुड यूज फुटवेअर विथ रबर सोल्स. जर शक्य असेल तर प्रत्येकाने आपल्या पायात रबरी तळ असणारी पादत्राणे वापरावीत, की ज्यामुळे काय होतं, रबर
as rubber is an insulator. It prevents the current from flowing through our body. आपल्या शरीरातून विद्युत प्रवाह वाहू न देण्याचं काम रबर हा विसंवाहक पदार्थ करत असतो. अँड देअर बाय प्रोटेक्टिंग इट, आणि त्यापासून आपलं संरक्षण करत असतो. इफ ए पर्सन गेट्स एन इलेक्ट्रिक शॉक, जर एखाद्या व्यक्तीला विद्युत धक्का बसला, यू शुड नॉट टच दॅट पर्सन, तुम्ही त्या व्यक्तीला स्पर्श करू नका. इफ ए पर्सन गेट्स एन इलेक्ट्रिक शॉक यू शुड नॉट टच दॅट पर्सन, म्हणजे एखाद्या व्यक्तीला जर विजेचा धक्का बसत असेल तर त्याला तुम्ही स्पर्श करू नका. यू शुड स्विच ऑफ द मेन स्विच, तुम्ही मुख्य कळ किंवा मुख्य बटन जे आहे ते बंद करा. आणि काय म्हटली, द स्विच इज टू फार or you don't know where it is located. जर मुख्य बटन खूप दूर असेल किंवा ते नेमकं कुठं आहे हे तुम्हाला माहीत नसेल तर काय करायचं सांगितले, देन यू शुड रिमूव्ह द प्लग फ्रॉम द सॉकेट इफ पॉसिबल. तुम्ही तर सॉकेटमधून प्लग पिन काढावी. इफ नॉट, आणि हे शक्य नसेल तर देन यू शुड यूज ए वुडन पोल टू पुश द पर्सन अवे फ्रॉम द इलेक्ट्रिक वायर. जर हेही शक्य नसेल तर लाकडी काठीच्या साहाय्याने तुम्हाला त्या व्यक्तीला त्या वीजवाहक तारेपासून दूर ढकलावे लागेल. and thus we will protect ourselves from getting electric shock. आणि अशा प्रकारे आपण विजेचा धक्का बसण्यापासून स्वतःला सावरू शकतो. These are the precautions to be taken while using electricity. आणि हे वीज वापर करताना घ्यावयाच्या काही काळजीच्या बाबी आहेत. या ठिकाणी आपण प्रकरण क्रमांक 3 म्हणजेच करंट इलेक्ट्रिसिटी, धारा विद्युत, हे प्रकरण पूर्ण केलेलं आहे. आता यानंतर तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी या प्रकरणावरचा जो स्वाध्याय आहे, एक्सरसाइज आहे, त्यातील सर्व प्रश्नांची उत्तरे तुमच्या वहीमध्ये लिहून ठेवावयाची आहेत. शाळा सुरू झाल्यानंतर आपण त्या स्वाध्याय वह्या ज्या आहेत त्या तपासणार आहोत. जर स्वाध्याय सोडवताना तुम्हा विद्यार्थ्यांना काही अडचण आली तर तुम्ही आपापल्या विषय शिक्षकांशी फोनवरून संपर्क साधा आणि आपल्या शंकांचं निरसन करून घ्या. त्याचबरोबर तुम्हा सर्व विद्यार्थ्यांसाठी आणखी एक महत्त्वाची सूचना आहे. रविवार दिनांक 4 ऑक्टोबर 2020 पासून आपण इयत्ता 9वीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक रविवारी विज्ञान आणि गणित या 2 विषयातील काही विशिष्ट प्रकरणांचे तयार व्हिडिओ अभ्यासासाठी देणार आहोत. म्हणजे इथून पुढे शुक्रवार आणि रविवार 2 दिवस आपल्याला विज्ञान या विषयाचे व्हिडिओ अभ्यासासाठी दिले जातील. आता रविवारी देण्यात येणारे हे जे व्हिडिओ आहेत हे व्हिडिओ तयार व्हिडिओ आहेत. त्यामुळे या तयार व्हिडिओमध्ये असणारी त्या संबंधित प्रकरणातील जी माहिती आहे ती माहिती व्यवस्थित लक्षपूर्वक ऐकून समजून घ्यायची आहे. जर त्यामध्ये काही शंका असेल तर मी आत्ताच सांगितल्याप्रमाणे आपण आपल्या विषय शिक्षकांशी फोनवरून संपर्क साधा आणि आपल्या शंकांचं निरसन करून घ्या. तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी या दिलेल्या तयार व्हिडिओंचा काळजीपूर्वक आणि लक्षपूर्वक अभ्यास करावा आणि ती प्रकरणं व्यवस्थित समजावून घ्यावी. कारण त्या प्रकरणावरती सुद्धा प्रथम सत्र परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेमध्ये काही प्रश्न असणार आहेत. त्याचबरोबर येत्या आठवड्यामध्ये आपल्याला आतापर्यंत झालेला जो अभ्यासक्रम आहे या अभ्यासक्रमावरती
चाचणी परीक्षा द्यावी लागणार आहे. आणि त्यासाठी तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी आत्तापर्यंत झालेली विज्ञान भाग 1ची 3 आणि विज्ञान भाग 2ची 2 अशी एकूण 5 प्रकरणं व्यवस्थित अभ्यासून ठेवावयाची आहेत. या प्रकरणावरती पुढच्या आठवड्यात तुम्हाला चाचणी परीक्षा देण्यात येईल. धन्यवाद. थँक्यू.